4 मूलतत्वांचा विचार करून सत्याचरणाचं चिंतन आपल्या संस्कृतीमधल्या वाङ्मयाने करून दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणखीन एक विचार चरित्र निर्मिती करता म्हणून सांगितला जातो, तेवढा एक विचार आपल्याला सांगतो. अजून सूचना आली आहे. कथा 12:30 पर्यंत चालू द्यावी, म्हणजे टाळ्या वाजवण्याकरता सांगत नाही, हा धोका म्हणून सांगतोय. बघा कसं करायचं ते, कारण टाळ्या वाजवण्याचा आवाज मला कळलाय केवढा आवाज आला तो. ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, पण सूचना आली ती आपल्या समोर सांगितली आहे. पाकग्रहाकरता सोयीचं होईल म्हणून कथा, पण मी इतकं लांबवणार नाही. सगळं करून 12:30 पर्यंत, चिंता करू नका. चरित्र निर्मितीचा विचार करताना या 4चा विचार सांगितला गेला. आणखीन एक विचार याही पेक्षा संकोच करून चरित्र निर्मितीचा विचार म्हणून आपल्याकडे मांडला गेलाय, तोही एक आपल्या समोर सांगतो. चरित्र निर्मिती कशाने होते, चरित्र म्हणजे कसं निर्माण होतं, काय होतं, याचा आणखीन एक विचार आपल्याला सांगतो. रामायणामध्ये म्हणा, महाभारतामध्ये म्हणा, चरित्र निर्मिती घडताना दिसते, पण त्याच्याकरता जी बांधणी करावी लागते त्या संबंधानं स्पष्ट रूपाने निर्देश नाहीत. ते आपल्याला त्याच्यातून शोधावे लागतात. अनैतिक तत्वांचा स्वीकार याच्याने त्या मृच्छकटिकामध्ये एके ठिकाणी विचार आलाय पहा. मृच्छकटिकामध्ये असं म्हटलंय, अनृतम नाभिधास्यामी चारित्र्य भ्रंश कारणम, असं एक वचन मृच्छकटिकात आलंय. गोड नाटक आहे मृच्छकटिक, वाचण्यासारखं आहे. आता सांगत नाही ते, पण बघण्यासारखं आहे. तिथलं संस्कृत आहे पाहण्यासारखं आहे, आणि कथावस्तू तिथली फार सुंदर आहे. त्याने असं सांगितलंय, अनृतम नाभिधास्यामी चारित्र्य भ्रंश कारणम, चरित्र भ्रंश कारणम जे काय असेल. त्याने असं म्हटलंय की असत्याचं आचरण करण्याने माणसाच्या चरित्राचं हनन होतं. आणि या कशा करता हे सांगतोय, मगाशी आपण जो विचार करत होतो तो अन्वयाने, हा व्यतिरेकाने, एवढाच विचार आहे. अनृतम नाभिधास्यामी चरित्र भ्रंश कारणम. अरे असत्याचं आचरण केल्याने माणसाच्या चरित्राचं हनन होतं. खोटं बोलणाऱ्या माणसाचं चरित्र नसतं, खोटं वागणाऱ्या माणसाचं चरित्र नसतं. म्हणून चरित्र घडवायला सत्याचरण लागतं. हा अन्वय झाला त्याचा, आणि व्यतिरेकाकरता हे प्रमाण घ्या. असो, आपल्याकडे अजून एक विचार सांगितला जातो. चरित्र पाहायचं आहे, कसं पहा, चरित्र निर्मिती होते, कशाने होते. 4 गोष्टींचा विचार सांगितला, त्याही पेक्षा संकोच करून 3 गोष्टींच्या विचारात चरित्र निर्मितीचं चिंतन आपल्याकडे सांगितलं जातं. तोही विचार मी थोडासा आपल्याला स्पष्ट रूपानं सांगतो. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत चरित्र निर्मिती करता. चरित्र निर्माण व्हायचं असेल तर या 3 गोष्टीचा अभ्यास लागतो असं म्हणा पाहिजे. तर 3 गोष्टीचा अभ्यास लागतो असं म्हणा. चरित्र निर्मिती करता पहिलं लागतो तो साहित्याचा अभ्यास लागतो. 1. चरित्र निर्मिती करता अभ्यास लागतो तो राजशासनाचा अभ्यास लागतो. 2. आणि चरित्र निर्मिती करता अभ्यास लागतो तो आपल्या देशामध्ये, संस्कृतीमध्ये होऊन गेलेल्या ऋषी मुनी संतांच्या चरित्राचा अभ्यास लागतो. पूर्वीच्या लोकांची चरित्रच ही चरित्र निर्मितीची साधनं असतात. मगाशी बोलल्याप्रमाणे साहित्याचा अभ्यास लागतो, राजशासनाचा अभ्यास लागतो. मी आपल्याला सांगतो हे कशा करता ते. राजशासन म्हणतो मी, राजकारण म्हणत नाही. हा, आपल्याकडे महाभारताचा विचार केला तर राजकारण
आणि राजधर्म या दोन वेगळ्या संकल्पना मानल्या आहेत. राजाने राजकारण करायचं नसतं, राजधर्म पाळायचा असतो. राजधर्म वेगळा असतो आणि राजकारण वेगळं असतं. एका वाक्यात सांगू का, बाकीचं सोडून द्या, एका वाक्यात सांगू का, पांडवांनी पाळला तो राजधर्म होता, दुर्योधनाने केलं ते राजकारण होतं. सोपं. तेव्हापासून राजकारण करणारे राजधर्माचा अभ्यास लागतो, राजशासनाचा अभ्यास लागतो आणि संत ऋषी यांच्या चरित्राचा अभ्यास लागतो. या 3 अभ्यासातून आपलं चरित्र घडू शकतं. साहित्याचा अभ्यास करा, कारण साहित्य आम्हाला चरित्र निर्मिती करताच सांगतं जे काही सांगतं ते. ऐका, साहित्याच्या निर्मितीचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनात हे एक प्रयोजन आहे. आपण अनेक वेळेला सांगतो, साहित्याचा विचार, संस्कृत साहित्याचा विचार करणारा अगदी शेवटचा आणि सर्वमान्य ग्रंथ जर कोणता असेल तर तो काव्यप्रकाश. मम्मटांचा काव्यप्रकाश हा खूप उशिरा निर्माण झाला, हा ग्रंथ उशिरा निर्माण झाला, पण तो सर्वमान्य ठरला. ध्वन्यालोक हे काव्यप्रकाशाच्या निर्मितीची प्रेरणा आहे. ध्वन्यालोकावर एक अभिनवगुप्तांची लोचन नावाची टीका आहे, संस्कृत टीका आहे, साहित्य दृष्टीने फार प्रगल्भ मानली जाते ती. म्हणजे साहित्यशास्त्रामध्ये लोचन टीकेचे स्थान कसं आहे, वेदांत विचारामध्ये ब्रह्मसूत्र भाष्यावरच्या ज्या टीका आहेत त्याच्यामध्ये भामतीचं जे स्थान आहे ना, ते स्थान साहित्यशास्त्रामध्ये लोचन टीकेला दिलंय. असं आहे. आता हे सगळ्यांना कळेल असं नाही, पण अभिनवगुप्तांची लोचन नावाची टीका प्रेरणा आहे काव्यप्रकाशाच्या निर्मितीची. काव्यप्रकाश आत्तापर्यंत साहित्य क्षेत्रामध्ये झालेल्या सर्व साहित्य ग्रंथांचा पूर्ण गोषवारा आहे असं समजलं जातं. त्या काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी काव्य निर्माण करण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कशा करता काव्य निर्माण करायचं असतं, त्यांनी 6 प्रयोजनं सांगितली आहेत काव्याची. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये सद्यः परनिर्वृत्तये कांता संमित तयोपदेशयुजे. 6 प्रयोजनं आहेत काव्य निर्मितीची. काव्य का निर्माण होतं, काव्याच्या निर्मितीची प्रयोजनं काय. उगीच मी इथं बसलो आणि मला काव्य स्फुरलं, टला टन रीला री जन म्हणे काव्य करणारी. कविता होती ना शाळेमध्ये, शिकलोय आपण. टला ट जोडायचं, रला र जोडायचं आणि काव्य झालं म्हणायचं. हे काव्य नाही. सांगतो, काव्यम यशसे. यश शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. यश, आपण यश अपयश या अर्थाने जो यश शब्द घेतो, संस्कृत भाषेमध्ये यश शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. आपली कीर्ती वाढावी याच्याकरता काव्य निर्मिती होते. आपली प्रसिद्धी व्हावी, विद्वानांमध्ये आपल्या नावाची चर्चा व्हावी, विद्वान लोकांनी आपण निर्माण केलेल्या साहित्य कृतीचा आस्वाद घ्यावा, त्याच्या गुणगौरवाची चर्चा करावी, त्याच्यातल्या त्याच्यात दोष नाहीत असं म्हणून स्वतःची हार मानावी, असं वाङ्मय आपण निर्माण करावं आणि 4 चौघामध्ये प्रसिद्ध व्हावं, विद्वानांमध्ये प्रसिद्ध व्हावं, याच्याकरता म्हणून काव्य रचना केली जाते. काव्यम यशसे. यश शब्द कीर्तीचा वाचक आहे. काव्यप्रकाशाचाच एका टीकेमध्ये तो विचार आलाय, तर लक्षात नाही माझ्या, पण सांगतो, मला आठवेल ते. काव्यम यशसे
कीर्ती निर्माण व्हावी याच्याकरता काव्य निर्माण केलं जातं, कीर्ती वाढावी याच्याकरता काव्य निर्माण होतं. अर्थकृते दुसरं प्रयोजन, संपत्ती करता काव्य. संपत्ती पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की काव्य निर्माण करायचं, एखाद्या राजासमोर नेऊन ठेवायचं. राजाही पूर्वीचे राजे लोकही चांगले अभ्यासक होते. त्यांनी ते काव्य बघायचं, त्यांना जर आवडलं तर त्या काव्याच्या मोबदल्यामध्ये त्यांनी लाखो सुवर्ण मुद्रा त्या कवीला देऊन टाकायच्या, लाखो. आणि मग तशा सुवर्ण मुद्रा आपल्याला मिळाव्यात याच्याकरता काव्य निर्मिती होत असे. कालिदास भोजराजाच्या कथांमधून पुष्कळ वेळेला असे प्रसंग आपल्याला दिसून येतात. तो श्लोक ऐकला, समस्यापूर्ती झाली, गळ्यातला कंठा काढला, देऊन टाकला, अमुक झालं देऊन टाकलं, तमुक झालं देऊन टाकलं. त्या कवीचं चरित्र येतं काय, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. कुणाचं? कवीचं वर्णन आहे. त्या कवीने हा श्लोक रचला. मोठी कथा आहे याच्या बाबतीत, मोठी कथा आहे. पूर्वीचे काय होतं, आता हे विस्तार होईल याचा, पण गंमत सांगतो तुम्हाला. कालिदास काय, माघ काय, हे सगळे जे कवी होते ना, हे कवी नुसते कवी नव्हते, आचरणशील कवी होते. पंडितराज जगन्नाथाचा अपवाद जर सोडला तर आचाराच्या बाबतीत कालिदासाला अपवाद नाहीये. त्याच्या आचाराच्या बाबतीत, माघाच्या बाबतीत अपवाद नाहीये की यांचा आचार, हे आचारभ्रष्ट होते, दिवसा कविता करायचे आणि रात्री दारू प्यायचे, असं नाहीये त्यांच्या चरित्रात कुठं. दिवसा गाणी लिहिली आणि रात्री दारू पीत बसले असलं काही नाही. काही काही ना तर दारू पिल्याशिवाय गाणी सुचत नाहीत म्हणे, असं म्हणतात. बाबा मला आताचं माहित नाही काय ते, पण असं म्हणतात. त्याने श्लोक रचला, एका राजाच्या समोर नेऊन ठेवला. काय श्लोक? सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. काय नाही, सरळ अर्थाचा श्लोक आहे. माणसाने कोणती क्रिया एकदम करू नये. सहसा विदधीत न क्रियाम, अविवेकानं काही एकदम करायला जाऊ नये. मनात आलन करून टाकलं असं करू नये. का? अविवेक परम आपदाम पदम. अविवेक हा अनेक आपत्तीला जन्म देणारा असतो. माणसानं शांत चित्तानं विचार करून प्रत्येक क्रिया करावी. ऋणते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. लक्ष्मी त्याच्या गुणांवर प्रेम करून स्वतःहून त्याच्या मागोमाग येते. धाडसानं काही केलं म्हणजे आपल्याला सगळं मिळतं असं नाही. माणसाने अविवेकाने वागू नये. सहसा विदधीत न क्रियाम, मनात आलं म्हणून एकदम काहीतरी केलं असं करू नये. अविवेक परम आपदाम पदम. झालं, काव्यरचना झाली. झाल्यानंतर ते काव्य घेऊन तो फिरला, एका राजाच्या समोर गेला. राजाने ते काव्य वाचलं. वाचल्यानंतर आवडलं आणि राजाच्या काय मनात आलं देव जाणे. राजाने या एका श्लोकाकरता त्या कवीला 1,00,000 सुवर्ण मुद्रा दिल्या. 1,00,000 सुवर्ण मुद्रा दिल्या. त्या कवीची प्रसिद्धी दानशूर म्हणून होती. दारिद्र्य होतं पण दानशूर. 1,00,000 सुवर्ण मुद्रा राजाने भर सभेमध्ये दिल्या. सभेला कळलं. गाडीमध्ये सुवर्ण मुद्रा भरून बायको बरोबर जाताना अनेक याचक आले आणि सुवर्ण मुद्रा मागायला लागले. आता हा दरिद्री आहे. धन मिळावं हे जो कवी आहेत हे दरिद्री आहेत. यांनी सुवर्ण मुद्रा मिळाव्या, दारिद्र्य जावं याच्याकरता रचना केलेली आहे. त्याच्याने दारिद्र्य गेलंय. 1,00,000 सुवर्ण मुद्रा मिळाल्या आहेत. आता त्या सुवर्ण मुद्रा मिळाल्यानंतर लोकांना कळालं. लोक यायला लागले, आमचं दारिद्र्य, काहीतरी द्या ना, काहीतरी द्या ना, काहीतरी द्या ना. गावातून बाहेर पडेपर्यंत 1,00,000 सुवर्ण मुद्रा दान करून संपूनही गेल्या. चारित्र्य कवींना होतं. गावाबाहेर गेले. आता संपत्ती होती, 1,00,000 सुवर्ण मुद्रा कमावल्या होत्या, गेलं, संपलं, झालं.
गावाबाहेर गेले. गावाबाहेर गेल्यानंतर लोकांना कळालं की यांच्याकडे 1,00,000 सुवर्ण मुद्रा आहेत, हे दान करतायत. म्हणून काही लोकांना उशिरा कळालं, ते एका झाडाखाली हे थांबले नवरा बायको. काही लोक उशिरा कळाल्यामुळे यायला लागले, बस आता आपल्यालाही काहीतरी मिळेल. आणि आता हे लोक आपल्याकडे दान मागायला येत आहेत आणि आता यांना देण्याकरता आपल्याजवळ एकही सुवर्ण मुद्रा नाही. म्हणून याचकाला नाही म्हणावं लागेल या अपमानापोटी या पती पत्नीनं देहच सोडून दिला, मरण पत्करलं. चरित्र आहे. राजाने तो श्लोक घेतला. सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परम्मा पदाम पदम वृणुतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. राजाला इतका आवडला की राजाने हा श्लोक असा ठिकठिकाणी लिहून, असं जिथे आपली दृष्टी जाऊ शकते ठिकठिकाणी तो श्लोक लावला. आपल्याकडे पूर्वी होतं पहा, तुळईवर नाटेवर म्हणी लिहिणं, भिंतीवर म्हणी लिहिणं पूर्वीच्या काळामध्ये होतं. आता फ्लॅट खराब होतो ना आता, त्यामुळे लिहित नाहीत, ते लावत नाहीत. पूर्वी नाटेवर आपण अशा म्हणी लिहायचो, अति तिथं माती, गरजेल तो पडेल काय, वगैरे वगैरे आपण अशा म्हणी लिहायचो. आता लिहित नाहीत. राजाला विचार आला की हा श्लोक इतका महत्वाचा आहे, हा श्लोक आपण लावला पाहिजे सगळीकडे. आपली दृष्टी इकडे जाईल तर या भिंतीवर, आपली दृष्टी इकडे जाईल या भिंतीवर. राजाला हा श्लोक इतका आवडला की आपण झोपून उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हाच श्लोक दिसावा म्हणून झोपताना राजाने वर सुद्धा हा श्लोक टांगून ठेवला. छताला श्लोक चिकटवून टाकला. इकडं तिकडं दृष्टी वर गेली तर दिसावं म्हणून असं टांगून ठेवले हे श्लोक असे ठिकठिकाणी. काही काळानंतर राजाला युद्धाकरता म्हणून बाहेर जावं लागलं. राजा बाहेर पडला. युद्ध वाढत गेलं. 20 वर्ष राजाला घराबाहेर राहावं लागलं. 20 वर्षानंतर राजा परत आला. रात्रीची वेळ आल्यानंतर आपल्या महालामध्ये गेला, तेव्हा त्याला असं दिसलं 20 वर्षानंतर की आपली पत्नी पलंगावर झोपलेली आहे आणि त्या पत्नीच्या शेजारी कुणीतरी एक तरणा जवान पुरुष झोपलेला आहे. वाईट वाटलं. 20 वर्ष आपण घरी नव्हतो, आपल्या बायकोने व्यभिचार केला, तरुण पुरुषाला जवळ घेऊन झोपली, चांगलं झालं नाही. अशी पत्नी आपल्याला नको. असा कोणीतरी जार पुरुष आपल्या राज्यामध्ये आपल्याला नकोय. म्हणून राजाने तलवार काढली. त्या दोघांनाही मारून टाकावं म्हणून ती तलवार अशी वर केली आणि वर टांगलेल्या श्लोकाला फटकन ती तलवार लागली. कशाला अडकली म्हणून वर बघितलं तर वर लिहिलं होतं, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परम्मा पदाम पदम वृणुतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. आणि अर्थ कळल्याबरोबर राजाच्या लक्षात आलं एकदम मारून उपयोग नाही. राजाने बायकोला उठवलं, रागावला. 20 वर्ष मी घरी नव्हतो, तुला सहन झालं नाही, व्यभिचार करतेस तू, लाज वाटली पाहिजे, मी तुला मारणार होतो. राणीनं सांगितलं, महाराज तुमच्या हातून मेले असते तर आनंदच वाटला असता, का नाही मारलं? म्हणे हा श्लोक आडवा आला. कोण आहे हा पुरुष? राणीनं सांगितलं, महाराज असं का करता? 20 वर्षापूर्वी तुम्ही घरातून बाहेर पडलाय, 20 वर्ष बाहेर राहिलाय. 20 वर्षापूर्वी घरातून बाहेर पडताना आपला 1 वर्षाचा मुलगा आता 21 वर्षाचा झालाय, आईजवळ झोपलाय. मग राजाच्या लक्षात आलं, तलवार जर अविवेकाने चालवली असती तर काय झालं असतं. एकच श्लोक आहे, पण या श्लोकातून आम्हाला काय काय शिकवलंय बघा ना. हा श्लोक रचला गेला तो संपत्ती मिळावी म्हणून. पण या श्लोकाने कार्य जे केलंय ते तिसरं कार्य केलंय, व्यवहार विदे. आम्हाला व्यवहाराची जाणीव करून देण्याकरता काव्य रचना केली जाते. काव्याचं तिसरं प्रयोजन मम्मटांनी सांगितलं, काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे. व्यवहाराकरता आम्हाला व्यावहारिक ज्ञान व्हावं याच्याकरता काव्य रचलं जातं. याची उदाहरणं आहेत, प्रत्येकाची उदाहरणं आहेत. आम्हाला व्यवहार ज्ञान व्हावं याच्याकरता काव्य रचना केली जाते. शिवेतर क्षतये, कल्याणाची प्राप्ती करून देण्याकरता. सद्यः परनिवृत्तये,
आमच्या जीवनातल्या अमंगलाची निवृत्ती करण्याकरता आणि कांता संमित तयोपदेश युजे, आणि पत्नी ज्या पद्धतीनं उपदेश करते त्या पद्धतीनं उपदेश करण्याकरता काव्यरचना केली जाते. ते मयूर नावाचे एक कवी आहेत, मयूर, त्यांचं सूर्यशतक आहे. मयूर कशाकरता निर्माण झालं ते सूर्यशतक? मयूर कवींना त्वचेचा विकार जडला, कोड वगैरे काहीतरी झालं. त्या अमंगलाच्या निवृत्ती करता त्यांनी सूर्यशतकाची रचना केली आणि त्या सूर्यशतकाच्या पाठाने त्यांचा रोग निवृत्त झाला. सद्य परनिवृत्त ये हे काव्यरचनेचं एक प्रयोजन सांगितलं गेलंय. आपल्या जीवनातल्या अमंगलाची निवृत्ती करण्याकरता मयूर नावाचे कवी आहेत. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, चोरावर मोर. हे चोरावर मोर काय आहे, याचा अर्थ काय? प्रत्येक म्हणीला काही ना काहीतरी अर्थ असतो ना. आपण चोरावर मोर ही म्हण वापरतो. चोरावर मोर म्हणजे आपण कशा करता वापरतो? शेराला सव्वा शेर या अर्थाने काही वेळेला ती वापरली जाते. हे चोराचा आणि मोराचा काही संबंध नसतो. हा, चोरावर कुत्र म्हणता येऊ शकतं, मोर काय, मोराचा काय संबंध आहे? हे मराठी म्हणच नाही आहे. चोरावर मोर ही म्हण अपभ्रष्टतेने मराठीत आलेली आहे. चोर नावाचे एक कवी आहेत संस्कृतामध्ये आणि मयूर नावाचे एक कवी आहेत. या दोघांमध्ये नेहमी स्पर्धा चालायची आणि चोर नावाच्या कवीनं काही श्लोक रचले की त्या श्लोकाचं खंडन करणारे श्लोक मयूर कवीने रचायचे आणि मयूर कवी या चोर कवीला नेहमी वरिष्ठ ठरले. त्याच्यावरून चोरावर मोर ही म्हण निर्माण झाली. म्हणीचा इतिहास फार चांगला आहे बरं. म्हणींचा शोध आपण मागे मागे जाऊन घेत राहिलो ना, खरं त्याच्यासाठी 1-7 दिवसाची कथा करायला पाहिजे. इतक्या म्हणी आहेत मराठीमध्ये आणि त्याचा इतका सुंदर इतिहास आहे अनेक ठिकाणी. कधीतरी तोही पाहिला पाहिजे. म्हणींचा इतिहास बघा आपण कधीतरी, कोणाला तरी विचारून, मला नका सांगू, पण एक सांगितलं आपलं काय, कांता संमित तयोपदेश युजे. पत्नी ज्या पद्धतीने उपदेश करते, उपदेश करणारे सगळेच आहेत, पण बायको जसा उपदेश करते तसा उपदेश इतरांना जमत नाही. बरोबर ना? हा, हो म्हणत चला. अनुभव कबूल करायला काही अडचण नसते. ऐका, पत्नी वेदही उपदेश करतो, करत नाही का? शास्त्रही उपदेश करतात, पुराण उपदेश करत नाहीत का? करतात ना. पण या उपदेशामध्ये फरक आहे. भामतीकारांनी उपदेशाचे 3 प्रकार केले: प्रभुसंमित उपदेश, सुरत संमित उपदेश आणि भार्या संमित उपदेश असे प्रकार केले त्याच्यात. त्या भार्या संमित उपदेशालाच इथं कांता संमित तयोपदेश युजे असं म्हटलंय. विस्तार आहे पण आता 12 आहे, त्यामुळे मला अडचण नाही आहे, वेळ घेतो थोडा आपला. प्रभुसंमित उपदेश हा वेदाचा उपदेश असतो. प्रभू म्हणजे मालक. मालक ज्या पद्धतीने उपदेश करतो ना, हे काम कर, मी सांगतोय ना तू कर. नोकरांनी आपलं डोकं चालवायचं नाही. नोकर जर म्हणाला नाही करणार, निघ बाहेर. तसं वेद आपल्याला उपदेश करतात. सत्यम वद, धर्मम चर, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. वेदांनी आम्हाला उपदेश केलेत. मातेला देव मानणारा तू हो, वडिलांना देव मानणारा तू हो, अतिथीला देव मानणारा तू हो, आपल्या गुरूंना देव मानणारा तू हो. खरं बोल, धर्माचं आचरण कर. वेदांनी केलेले उपदेश आहेत, हे आज्ञार्थक आहेत. या उपदेशाची पायमल्ली करण्याचा आपल्याला अधिकार नाही, आपलं सामर्थ्य नाही. आम्ही जर वेदाला म्हटलं सत्यम वद, नाही बोललं तर नरकात पडशील, आम्हाला काय करायचंय? तू जाणे, तुझं नरक जाणे. आम्ही तुला उपदेश करायचं काम केलंय, परिणाम तू भोग. ज्याच्या संबंधामध्ये असं का असा प्रश्न ज्या उपदेशाच्या बाबतीत निर्माण होत नाही तो प्रभुसंमित उपदेश आहे. प्रतिप्रश्नाची व्यवस्था नसते प्रभुसंमित उपदेशामध्ये. वेदाला विचारायचं नाही असं तुम्ही का बोलता म्हणून. वेदाने सांगितलं गप्प ऐकायचं, वेदाने सांगितलं स्वीकारायचं.
शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे मानावे. पतिव्रतेला पतिव्रता जशी पतीला पतिप्रश्न करत नव्हती पूर्वीच्या काळामध्ये, तसं वेदाला प्रतिप्रश्न करण्याची पद्धत नाही आहे. वेदाचा शब्द अंतिम असतो. त्याला प्रभुसंमित उपदेश म्हणतात. वेद म्हणतो तू मला जर मानायचं नसेल नरकात जा, परिणामाशी मला काही घेणं देणं नाही. हा, तुमच्याबद्दल कळकळ वाटते म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अहितापासून काढिती हितदेवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. तुम्हाला सांगतो आहोत आम्ही, नाही ऐकायचं ना काय ऐकू. हा प्रभुसंमित उपदेश आहे. दुसरा जो उपदेश आहे तो श्रुत संमित उपदेश आहे. श्रुत संमित उपदेश म्हणजे आपल्या भाषेमध्ये मित्रांनी केलेला उपदेश. मित्र कसा, मालक काय हे कर, एक मित्र काय म्हणतो, मित्र असं म्हणत नाही तू हे कर. मित्र असं म्हणतोय बघ तू हे करावंस असं मला वाटतं, माझं म्हणणं असं आहे, बघ तुला काय करायचं ते तू कर, पण मला असं वाटतं की तू असं करावंस, मला तुझा स्वभाव माहिती आहे, तुझं कल्याण व्हावं असं मला वाटतं म्हणून मी तुला सांगतोय तू असं करावं असं मला वाटतं, तू बघ बाबा काय करायचं. असं मित्र सांगतो ना आपल्याला. तसं उपदेश करणारी ही जी दुसरी पद्धत आहे, उपदेशाची ही दुसरी जी रीती आहे, ज्याला श्रुत संमित उपदेश म्हणतात, तो उपदेश पुराणांनी केलेला असतो. पुराण आपल्याला या कथा सांगतात, हे सांगतात, ते सांगतात. आपल्याला काही पटतं काही पटत नाही. पुराणातली वांगी पुराणात असं आपण म्हणतो, हे कुठलं वांग काढलंय मला अजून कळलं नाही. पुराणातली वानगी असा शब्द आहे, वांगी नाही वानगी असा शब्द आहे. वानगी या शब्दाचा अर्थ आहे उदाहरण, उदाहरण. पुराणातली उदाहरणं पुराणापुरतीच असतात, ती सगळ्यांना पटतात असं नाही. पण पुराण आम्हाला उपदेश करतात, स्मृती आम्हाला उपदेश करते. हा श्रुत संमित उपदेश आहे किंवा स्मृतींचा उपदेश हा श्रुत संमित मानला गेला. आणि तिसरा उपदेश आहे तो भार्या संमित उपदेश, पत्नी उपदेश करते. पहिला उपदेश असं कर, दुसरा उपदेश तू असं करावंस असं मला वाटतं. आणि पत्नी उपदेश करताना ते असं कर असं नाही म्हणत असली तरी तसा त्याचा अर्थ नसतो. असं ती म्हणत नाही, असं कर आज्ञार्थक नाही. तुम्ही असं करावं असं मला वाटतं असं ती म्हणत नाही. ती पहिल्यांदा नवऱ्याला चांगलं खाऊ घालते, त्याच्या हिताचा विचार करते. त्यानंतर ती नवऱ्याला असं करा असं म्हणत नाही, तुम्ही असं करावं असं मला वाटतं असं म्हणत नाही. ती नवऱ्याला एवढंच म्हणते, असं कराल ना, तो करतोच. कारण प्रेमाने सांगितलेलं, ह्याच्यात बाकीचा विचार आपण सोडून द्या, आपण अगदीच हसण्यावरी नेतोय, पण तसा त्याचा अर्थ नाहीये. याचा अर्थ असा आहे की आत्यंतिक प्रेमाने, कारण आपलं हित व्हावं एवढीच तिची सद्भावना असते. एखादा व्यसनी माणूस डॉक्टरकडे गेला, डॉक्टर तुम्ही सोडा हे व्यसन नाही तर मराल तुम्ही, प्रभुसंमित उपदेश आहे. मित्र म्हणतो अरे सोड, चांगलं नसतं बाबा, तू जर नशील सोडणार ना तर मी तुझ्याबरोबर येणार नाही. हा श्रुत संमित उपदेश आहे. पण बायको ज्या पद्धतीनं प्रेमानं सांगते ते सोडायला भाग पाडते, हे बघा ना आपण. माझ्याकरता सोडाल ना तुम्ही, मुलांकरता सोडाल ना हो तुम्ही, आपल्या घराकरता सोडाल ना, प्रेमानं बोलते. हा भार्या संमित उपदेश आहे. या उपदेशाबद्दल असं सांगितलं जातं की पुराणांनी केलेला उपदेश हा बऱ्याच वेळेला भार्या संमित उपदेशात आहे. मी त्याच्या पुढचा एक प्रकार आपल्याला सांगतो आता. मग ज्ञानोबारायांनी केलेला उपदेश कशात बसवायचा आहे? प्रभुसंमित उपदेश आहे, श्रुत संमित उपदेश आहे का भार्या संमित उपदेश आहे? ज्ञानोबाराय काय भार्येप्रमाणे बोलतात, मित्राप्रमाणे बोलतात का वेदाप्रमाणे आज्ञा करतात? नाही. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हा मातृसंमित उपदेश आहे. मातृसंमित, आईच्या ममतेनं ज्ञानोबाराय समजावून सांगतात. ज्ञानोबारायांच्या बोलण्यामध्ये मातेचं ममत्व आहे.
मातृसंमित उपदेश म्हणता येऊ शकतं त्याला. आईसारखं ज्ञानोबराय बोलतात, पुराणासारखं बोलत नाहीत, नुसत्या कथा सांगून सांगत नाहीत. काव्याच्या प्रयोजनामधलं शेवटचं प्रयोजन आपल्याला सांगता येतं, कांता संमित तयोपदेश युजे. ही सगळी प्रयोजनं आणि हा सगळा विस्तार मी एवढ्या करता आपल्या समोर ठेवलाय. चरित्र निर्मिती करत असताना कशा कशाचा अभ्यास असला पाहिजे. ज्यांनी साहित्याचा अभ्यास केला, ज्यांना साहित्याचं वर्म कळालं, साहित्य काय सांगतं हे ज्यांना कळालं. रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत. रामासारखं वागावं, रावणासारखं वागू नये हे साहित्यानेच सांगितलंय आपल्याला. हे काही रामायणातलं वचन नाही आहे, नाटकातलं वचन आहे. रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत. रामासारखं वागावं माणसाने, रावणासारखं वागू नये. रामचंद्र प्रभू ज्या आदर्शानं वागले, ज्या नीतिमत्तेने वागले, ती नीतिमत्ता आपल्या डोळ्यासमोर ठेवून माणसाने वागावं. अनैतिक आचरण रावणासारखं करू नये हे सांगणारं काव्यच आहे. पण काव्याची ही परिभाषा, काव्याचं हे ज्ञान, काव्याचा हा हेतू, हा एकदम काव्य वाचून कळत नाही. त्याच्याकरता काव्याचा अभ्यास असावा लागतो आणि या काव्याच्या अभ्यासातून माणसाच्या चरित्राची निर्मिती होते. चरित्र निर्मितीचा एक रस्ता काव्याच्या साहित्याच्या अभ्यासातून पुढे जातो, हे लक्षात घ्या आपण. प्रगल्भता येते त्याच्याने, काव्य विचाराने बुद्धीला प्रगल्भता येते. प्रगल्भ बुद्धी ज्याच्या जवळ आहे, परिपक्व बुद्धी ज्याच्या जवळ आहे, शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर जे मॅच्युअर झालेले आहेत, प्रगल्भता चरित्र निर्मितीसाठी. कुणाचंही चरित्र नसतं. साहित्य जे बोलतं त्याचा पटकन आपल्याला अर्थ कळतो असं होत नाही. त्याच्यामध्ये साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये ज्या पंक्ती असतात, जी विधानं असतात, जे शब्द असतात, त्या शब्दाचे सगळेच अर्थ आपल्याला बघावे लागतात. वाच्यार्थ बघावा लागतो, लक्ष्यार्थ बघावा लागतो, ध्वन्यार्थ त्याच्यापेक्षा अवघड असतो, तो असा पटकन कळत नाही. गंगायाम घोषः हे उदाहरण दिलं जातं की नाही. मी आपल्याला गंमत सांगतो. सगळा ध्वन्यालोक या विषयावर आहे, सगळा. आता ते सांगत बसणं म्हणजे तुम्हाला आता जेवणाची तयारी झाली, उठा असं सांगावं लागेल मला, इतका विस्तार आहे त्याचा. मी उदाहरण सांगतो. गंगायाम घोषः असं वाक्य येतं. गंगायाम घोषः म्हणजे काय? गंगेवर गवळीवाडा आहे. साधं वाक्य आहे. आपल्याकडे कशा करता दिलं जातं हे उदाहरण? कशा करता? लक्षणे करता दिलं जातं. जहल लक्षणे करता हे उदाहरण दिलं जातं. लक्षणा 3 प्रकारची: जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि जहद जहल लक्षणा, की ज्याला भागत्याग लक्षणा म्हणतात, जे तत्वमसी महावाक्याकरता करावी लागते वगैरे. गंगेवर गवळीवाडा आहे. घरामध्ये लग्न आहे, पाहुणे जमलेले आहेत, दूध संपलेलं आहे. घरातली ती कोणी गृहिणी असते, स्त्री असते, ती एखाद्या आपल्या दिराला म्हणा किंवा बाहेर गावाहून आलेला आपल्या भावाला म्हणते, अरे दूध संपले, घेऊन ये बरं. मग तो विचारतो, ताई कुठून आणायचं दूध? मग ती सांगते, अरे गंगेवर गवळीवाडा आहे, जा तिथे जाऊन दूध घेऊन ये. वाच्यार्थानं कळलं, गंगेवर गवळीवाडा आहे. आता याची लक्षणा करताना अडचण अशी निर्माण होते की गंगेवर गवळीवाडा आहे. मग प्रश्न, तो भाऊही विद्वानच असतो, कारण तिचाच भाऊ असतो. तो म्हणतो गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर असतो का? गंगा जशी वाहते त्या गंगेवर गवळीवाडा आहे म्हणजे काय? गंगेच्या प्रवाहावर बांधलेला गवळीवाडा आहे, तिथून दूध आणू मी, मला पोहता येत नाही. शब्द गंगेवर असा आहे, पण त्याचा अर्थ करताना जो अर्थ सांगितला गेलेला आहे, मांडला गेलेला आहे, त्याला टाळून त्याचा दुसरा अर्थ करावा लागतो की नाही? उदाहरण मी आपल्याला सांगतो. आत्ता येताना मी एकाला विचारलं, तुम्ही कथेला येत होता, कुठून आला?
त्याने मला सांगितलं, अहो तुम्ही ज्या धर्मशाळेत थांबलाय ना त्या धर्मशाळेवरूनच आलो. मग मी विचार केला, हे धर्मशाळेपर्यंत आले, तिकडून वर चढले, इकडून खाली उतरले, माझ्या धर्मशाळेवरून हे इथं आले, असा अर्थ आहे का त्याचा? वरून या शब्दाचा अर्थ काय? समोरून. गंगेवर गवळीवाडा आहे याचा अर्थ प्रवाहावर आहे असा अर्थ होतो का? नाही. मग काय अर्थ होतो? गंगेच्या काठावर गवळीवाडा आहे असा अर्थ होतो की नाही? याच्यामध्ये गंगेच्या तीरावर हा तीर शब्द वापरलेला नाही, गंगेवर, गंगायाम असा शब्द वापरलाय. पण तसं असलं तरी वर या शब्दाला टाळून तीरावर असा अर्थ करावा लागतो. याला जहल लक्षण असं म्हणतात. ही लक्षणा झाली. आणि या लक्षणेपेक्षा अवघड असतो तो अर्थ ध्वन्यर्थ असतो. लक्षार्थापेक्षा ध्वन्यर्थ अवघड. आणि ध्वन्यर्थ समजणं म्हणजे काव्याचा खरा अभ्यास होणं असं मानलं जातं काव्यशास्त्रामध्ये, साहित्यशास्त्रामध्ये. तो ध्वन्यर्थ निघत नाही, सगळ्यांना कळत नाही, अधिकार सगळ्यांना नसतो, त्याला अभ्यासच करावा लागतो. ध्वनीत होणारा अर्थ जो कवीच्या अंतःकरणात स्फुरलेला आहे, अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या भावनेचे वाचक शब्द जरी व्यक्त होत असले तरी शब्दामध्ये इतकी ताकद कधीच नसते की ती यथार्थ भावना व्यक्त करतील, कारण शब्द जड आहेत. त्याच्याकरता ध्वन्यर्थ बघावा लागतो. ध्वन्यर्थ अवघड असतो. गंगायाम घोषहा उदाहरण दिलं, गंगेवर गवळीवाडा आहे. मग आता ती घरातली बाई, ती गृहिणी आपल्या दिराला, आपल्या भावाला, घरातल्या कोणाला बाहेर गावाहून आलेल्या सांगते, दूध आणायचंय पण दूध असं मिळत नाही, कुठून आणू? आता पिशव्या कुठेही मिळतात, तसं पूर्वी नव्हतं. मग गवळीवाड्यामध्ये दूध मिळायचं. मग जा बाबा, गंगायाम घोषहा, गंगेवर गवळीवाडा आहे तिथून आण. आता याच्यातला ध्वन्यर्थ काय आहे? ध्वन्यर्थ सांगतो, गंमत सांगतो त्याची. उदाहरण एकच देतोय मी. वाच्यार्थालाही हेच उदाहरण दिलंय, लक्षार्थालाही हेच दिलंय आणि ध्वन्यर्थालाही हेच उदाहरण देतो. पण गंमत आहे, ऐका, ऐकण्यासारखं आहे. ज्याला स्वारस्य निर्माण होईल ना, तो जर याचा अभ्यास करेल तर जीवनामध्ये एवढा आनंद मिळेल त्याला, त्या आनंदाला पारावार नसेल. साहित्याच्या आनंदाला, साहित्यात रमता आलं पाहिजे. शब्द, शब्दाची ठेवण, शब्दाची लकब, शब्दाचा स्वभाव, फार गंमत असते याच्यात. गंगायाम घोषहा, गंगेवर गवळीवाडा आहे त्यांनी सांगितलं. आता साधा विचार असा आहे, गावामध्ये इतक्या ठिकाणी दूध मिळतं, इतक्या ठिकाणी गवळीवाडे, इतके लोक गाई म्हशी सांभाळतात, इतके लोक दूध विकतात, गंगेवर गवळीवाडा त्याचं काय? काय ह्याची हिच्या नात्यातला गवळीवाडा आहे? गंगेवर गवळीवाडा कशाला? गंगेवरच्या गवळीवाड्यातून दूध घेऊन ये कशा करता? त्याचा ध्वन्यर्थ असा आहे की तू कोणत्याही गवळीवाड्यातून दूध आण, तो गवळी तुला दूध देताना त्याच्यात पाणी मिसळूनच देणार आहे. मग पाणीच जर मिसळून आणायचं असेल तर त्यातल्या त्यात गंगेचं पाणी बरं.